श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी निमित्त आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। 16 एप्रिल ते 26 मे पर्यंत 11 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे। स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना आणि सेवा करतात। यंदा 26 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे। स्वामींनी चैत्र वैद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान्ह समयी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली। भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती व तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज दोघांचीही अवतार समाप्ती व प्रकट होण्याची जागा एकच कर्दळीवन। दोन्ही अवतार दत्तगुरूंचे। स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 2025 मध्ये शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी आहे। दरम्यान चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो। तर चैत्र वैद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान्ह समय त्यांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली। तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत? 16 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत 11 दिवसांच्या आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। या 11 दिवसांमध्ये दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही तुम्ही नित्यसेवा करू शकता, कारण आजकालच्या धावपळीच्या दिवसात आपल्याकडे वेळ असेल नसेल, त्यामुळे थोडासाच वेळ काढून आपल्याला सेवा ही करायची आहे। सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवे। त्यामध्ये 1-21 अध्याय आहेत। जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातात। नित्यसेवामध्ये रोज 3 अध्यायाचे वाचन करा आणि रोज 11 माळी जप करणे आवश्यक आहे। आपण जर नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये आपण 3 अध्याय वाचत असतो आणि 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असतो। तसेच जर कोणाला करायचा असेल तर तुम्ही 26 एप्रिल पासून ते 6 मे पर्यंत 11 दिवसाची सेवा करू शकतात। या नित्यसेवामध्ये तुम्हाला रोज 3 अध्यायाचे वाचन करायचं आहे आणि रोज 11 माळी जप करायचा आहे, जे की 20 मिनिटांमध्ये होतो। अशा प्रकारे दररोज 7 दिवस 21 अध्याय वाचायचे आहेत, किंवा तुम्ही रोज 1 ते 21 हे अध्याय वाचून पूर्ण एक पारायण करू शकतात, किंवा तुम्ही 7 दिवसीय पारायण करू शकतात, 5 दिवसीय पारायण, 3 दिवसीय पारायण असे तुम्ही पारायण करू शकतात। स्वामींनी अक्कलकोटमध्ये ज्या काही लीला केल्या आहेत त्या या ग्रंथामध्ये वर्णिल्या आहेत। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये अध्याय वाचून होतात। जर तुम्हाला 11 माळी जप करणे होत नसेल तर तुम्ही फक्त 1 माळ जप करू शकतात, पण ती एकदम अंतःकरणाने केली पाहिजे। तसेच या 11 दिवसांमध्ये तुम्ही रोज तारक मंत्र म्हणायचा आहे, शक्य नसल्यास तो ऐकायचा आहे। स्वामींची सेवा आपल्याला अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन करायची आहे। ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज 3 अध्याय 11 माळी जप आणि तारक मंत्राचे वाचन करायचे आहे, आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांनी 3 अध्याय 1 माळ जप आणि स्वामी समर्थांचा तारक मंत्र याचे वाचन करायचं आहे। दररोज पाया पडताना स्वामींना मुजरा करायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे, आणि तसेच आपण बाहेरून घरात आल्यावरही स्वामींना मुजरा करायचा आहे। तसेच जसे जमेल तसे आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू नये याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण आपल्या गुरूंचे गुरुपद घेतलेले असते, त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात। 16 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचे 11, 7, 5, 3 अशी पारायणे करू शकतात। तसेच गुरुचरित्राचे 7 दिवसीय पारायण ही या काळात करू शकतात। गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसेल तर रोज या 11 दिवसांमध्ये तुम्ही गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्यायाचे वाचन करा किंवा ऐका। गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय यूट्यूबला लावूनही ऐकू शकतात। तर आपल्याला 16 एप्रिल ते 26 एप्रिल या दरम्यान हे सेवा करायच्या आहेत।
त्यावेळेस तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा आहे. स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल, विटाळ सुतक असेल, त्या काळामध्ये नित्यसेवा करायची नाही. फक्त तुम्ही नामस्मरण करायचं आहे. स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त जर तुम्हाला 21 किंवा 11 दिवस स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही 21 दिवस किंवा 11 दिवस रोज 11 वेळा स्वामींच्या तारक मंत्राचा जप करायचा आहे. हा जप करत असताना स्वामींच्या फोटोसमोर बसून एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे व त्या पाण्यावर हात ठेवून 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचं आहे. 11 वेळा तारक मंत्राचे पठण झाल्याच्या नंतर हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा तुम्ही जर दिनांक 16 एप्रिलपासून ते 26 एप्रिलपर्यंत स्वामी समर्थ पुण्यतिथी दिवसांपर्यंत 11 दिवस जर ही सेवा केली तर तुमच्या सर्व इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. अशी ही साधी आणि सोपी सेवा तुम्ही नक्की करा. या 11 दिवसांमध्ये आपल्याला या सेवा करायच्या आहेत. यापैकी तुम्ही कोणतीही सेवा करू शकतात. ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.